नमस्ते देवी और सज्जनो, आशाताईस रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। देवी और सज्जनो, आज आपण बनवणार आहोत शेव आणि झिंग्याची भाजी। याला मुंबईमध्ये जवळा म्हणतात, विदर्भामध्ये याला वाळलेले झिंगे किंवा सुके झिंगे असं म्हणतात। याच्यामध्ये पाणी टाकून याला धुवून घेऊया। बघा, याच्यामध्ये अशी घाण वगैरे असते ती पूर्ण निघून जाते। भाजीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे। अर्धा चम्मच लाल मिरची पावडर घेतलेली आहे। गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच, हा घरचाच गरम मसाला बनवलेला आहे मी। धने जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच। थोडीशी याच्यामध्येच हळद टाकूया। मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसवर कढाई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। कढाईमध्ये अर्धा चम्मच तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर हे झिंगे भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये। झिंग्याची भाजी बनवली की पूर्ण बिल्डिंगला माहिती पडते की यांच्या घरी आज झिंगे बनवणं चालू आहेत म्हणून। एवढा वास येतो झिंग्यांचा। चला, झिंग्यांचा खूप वास फैलेल तोपर्यंत घेऊया काढून। याच कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की अर्धा चम्मच टाकूया जिरं, एक बारीक कापलेला कांदा, कांद्याचा कलर चेंज झाला की लगेचच टाकूया लसूण अद्रकची पेस्ट। लसूण अद्रकचा खमंग असा वास सुटलेला आहे। तर हा टाकायचा आहे मसाला। मसाल्याला 2-3 मिनिट फ्राय केल्याच्या नंतर टाकायची आहे टोमॅटो प्युरी। मी एका टमाटरला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे। मसाल्याला 2-3 मिनिट शिजवायचा आहे। टोमॅटो प्युरी कच्ची आहे तर 2-3 मिनिट शिजू द्यायची आहे। एकदम सोपी आणि 5 मिनिटात बनण्यावाली भाजी आहे। आता हे मसाले छान फ्राय झाले आहेत। त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी। जेवढा रस्सा ग्रेव्ही जेवढी हवी असेल तेवढं पाणी टाकू शकता। चवीप्रमाणे टाकूया मीठ, हिरवी कोथिंबीर। आता या ग्रेव्हीला उकळी येऊ द्यायची आहे। ग्रेव्हीला उकळी आलेली आहे। पहिले टाकायचे इथे झिंगे। पहिले झिंग्याला 2 मिनिट शिजवून घेऊ आणि नंतर त्याच्यामध्ये शेव टाकायचे आहेत, कारण झिंग्याला शिजायला थोडा वेळ लागतो आणि शेव टाकल्याबरोबर लगेच शिजतात, तर शेव नंतर टाकायचे आहेत। आता झिंगे 2 मिनिट शिजवून घेतले आहेत। आता टाकूया हे शेव, किंवा याला गाठी आपण म्हणू शकता। तर भाजीला 2 मिनिट कव्हर करून शिजवून घेऊया। तर भाजीला शिजवून 2 मिनिट झालेले आहे। खूप छान मस्त अशी भाजी झालेली आहे। सर्व करण्यासाठी तयार आहे। घेऊया सर्विंग डिशमध्ये। तर देवी और सज्जनो, हे शेव आणि झिंग्याची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर चला मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।